हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स आपण पाहता 11वीचं केमिस्ट्री. त्याच्यामध्ये चालू आपला युनिट नंबर 10 दॅट इज द स्टेट्स ऑफ मॅटर, गॅसियस अँड लिक्विड. कालच्या लेक्चरमध्ये आपण डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर पाहिला. आज आपण कायनेटिक मॉलिक्युलर थिअरी ऑफ गॅसेसपासून स्टार्ट करू. ठीक आहे, बघू. बघा रे, कायनेटिक थिअरी ऑफ मॉलिक्युलर थिअरी ऑफ गॅसेस तुम्हाला बिहेवियर, गॅसेसच्या बिहेवियरबद्दल थोडं बोलते. बघा काय म्हणते, अझम्पशन्स ऑफ कायनेटिक मॉलिक्युलर थिअरी ऑफ गॅसेस. अझम्पशन म्हणजे एक प्रकारची गृहीतके, एखादा व्यक्ती गृहीत धरते ना एखादी गोष्ट, तसं. बघा काय, गॅसियस कन्सिस्ट ऑफ टिनी पार्टिकल्स, म्हणजे गॅसियसमध्ये छोटे छोटे एकदम स्मॉल पार्टिकल मॉलिक्युल्स और ॲटम्स असतात म्हणतात. ऑन ॲन ॲव्हरेज गॅस मॉलिक्युल्स रिमेन्स फार अपार्ट फ्रॉम इच अदर, देअरफॉर द ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द गॅस पार्टिकल इज नेग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. म्हणजे गॅसेस का बरं कॉम्प्रेसेबल असतात ते सांगितलं आहे की गॅस मॉलिक्यूल जे असतात ते एकमेकापासून फार फार दूर असतात म्हणते, आणि त्यामुळे ते खूप जास्त व्हॉल्यूम ऑक्युपाय करून टाकतात एखाद्या कंटेनरचा, एखाद्या जागेचा. त्यामुळे ते खूप जास्त कॉम्प्रेसेबल असतात. द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द गॅस मॉलिक्युल्स आर नेग्लिजिबल ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर अँड प्रेशर. ॲज अ रिझल्ट गॅट एक्सपांड टू ऑक्युपाय एंटायर व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. म्हणजे काय म्हणते, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस गॅसेसमध्ये नाहीच्या बरोबर असते म्हणते, असं म्हटलेलं आहे. अझम्पशन्स आहेत हे सगळे, लक्षात घ्या. नाहीच्या बरोबर आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. गॅस मॉलिक्युल्स आर कॉन्स्टंट रँडम मोशन अँड मूव्ह इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स इन स्ट्रेट लाईन. म्हणजे गॅसियस मॉलिक्युल्स हे कंटिन्यू रँडम मोशनमध्ये असतात. म्हणजे कसं, सपोज जर आता हा कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये आपण जर का गॅस मॉलिक्युल्स ठेवलेले आहेत, ठीक आहे, तर हे गॅस मॉलिक्युल असे कंटिन्यू रँडम मोशनमध्ये असे इकडे तिकडे असे हे स्ट्रेट लाईनमध्ये असे फिरत असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. असं होत असताना ते एकमेकावरसुद्धा आदळतात आणि वॉलच्या कंटेनरवरसुद्धा आदळतात. म्हणजे हा जर गॅस मॉलिक्यूल असेल तर हा एकमेकासोबत असं आदळूसुद्धा शकतात. बस. त्यानंतर प्रेशर ऑफ द गॅस इज ड्यू टू द कोल्युजन ऑफ गॅस पार्टिकल्स विथ द वॉल ऑफ कंटेनर. आता हे गॅसचं जे प्रेशर असते, सपोज हा XYZ नावाचा कोणताही गॅस असो, ह्या गॅसचं काही ना काही प्रेशर असेल. हे प्रेशर का बरं आहे, काऊन का हे एकमेकावर आदळतात आणि हे कंटेनरवरसुद्धा आदळतात वॉलच्या. त्यामुळे ह्या इथं जे प्रेशर तयार होते हे यांच्या एक कोल्युजनमुळे होते. The collision of the gas molecules are perfectly elastic in nature, which means that the total energy of the gaseous particle remains unchanged after the collision. म्हणजे हे जे कोल्युजन करतात गॅसेस एकमेकावर, सपोज हा एक गॅस मॉलिक्यूल आहे, हा एक गॅस मॉलिक्यूल आहे, एकमेकावर करतात, वॉलच्या कंटेनर करतात, तर त्यांची एनर्जी लॉस नाही होतं, तशीच एनर्जी राहते, असं यांचं म्हणणं आहे. The different molecules of a gas move with different velocities at any instant and hence have different kinetic energies, but the average kinetic energy of the gas molecule directly proportional to the absolute temperature. हे तर सरळ आहे. एखाद्या गोष्टीचं जर टेम्परेचर वाढलं, गॅस सपोज गॅस घ्या एक्झाम्पल, गॅसचं जर टेम्परेचर वाढत असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी वाढते, म्हणजे अजून मूवमेंट वाढते पार्टिकल्सचं. म्हणजे प्रत्येक गॅसचं हे मूवमेंट म्हणजे त्यांचं डिफरंट व्हेलॉसिटीज राहते, म्हणजे पार्टिकल्सची. जो गॅस वजनानं थोडाफार हलका, त्याचे मॉलिक्यूल वजनानं हलके, त्यांचं मूवमेंट थोडं कमी राहील. ठीक आहे, हे झालं कायनेटिक मॉलिक्युलर थिअरी ऑफ गॅसेस. हे अझम्पशन होतं त्याचं. आता आपण पाहू डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. डेव्हिएशन म्हणजे विचलित होणं. म्हणजे एखादी गोष्ट स्ट्रेट लाईनच जाईल तर ते स्ट्रेटच जाईल असं नाही, म्हणजे डेव्हिएट होणं, विचलित होणं. एखादा व्यक्ती जसं विचलित होतो त्याच्या गोलपासून, तसं डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. याच्यात आपल्याला पाहायचं आहे की आयडियल गॅसेस आणि रिअल गॅसेस याचा मेन डिफरन्स काय. An ideal gas is that the exactly follows the ideal gas equation. म्हणजे आयडियल गॅस कोणकोणचा असतो, जो गॅस बॉईल्स लॉ, चार्लीज लॉ, गॅलुसॅक्स लॉ, ॲव्होगाड्रोज लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर फॉलो करतो, तो गॅस म्हणजे आयडियल गॅस. म्हणजे आयडियल गॅस म्हणजे कसं, ऑन रिअरेंजिंग द आयडियल गॅस इक्वेशन UN इक्वल्स टू PV डिवाइड बाय RT. आता बघा, आयडियल गॅस इक्वेशन काय आपण लिहिलं होतं, PV इक्वल्स टू NRT. ठीक आहे, NRT. नाव N इक्वल्स टू RT कुठं जाईल, खाली. नाव PV डिवाइड बाय RT, RT. हे झालं त्याचं रिअरेंजमेंट. ठीक आहे, जसं इथं सांगितलेलं आहे. We use 1 mole of any gas that the ratio PV divided by the RT is predicted to have numerical value of 1 at all the pressure. म्हणजे जर आयडियल गॅस असेल तर यांची व्हॅल्यू 1 झाली, म्हणजे याचा जर रेशो येणार आहे म्हणते, हा रेशो इक्वल्स टू किती येणार आहे, तर 1 येणार आहे, असं म्हटलं आहे त्यांनी. ठीक आहे. आता इफ अ गॅस डज नॉट ओबे द आयडियल गॅस लॉ, द रेशो विल बी हायर दॅन द 1 और लेस दॅन द 1, कॉल्ड ॲज द रिअल गॅसेस. म्हणजे जे गॅसेस बॉईल्स लॉ, चार्लीज लॉ, गॅलुसॅक्स लॉ, ॲव्होगाड्रोज लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ टेम्परेचर प्रेशर फॉलो नाही करणार, अशा गॅसचा हा जो रेशो येणार आहे PV डिवाइड बाय RT, हा 1 नसेल, एक तर 1च्या वर जाईल किंवा खाली जाईल. हे झाली रिअल गॅसेस, आणि ज्याचा एक्झॅक्ट रेशो 1 येईल तो झाला आयडियल गॅसेस. आता पाहू पुढचं. तर
हां, आयडियल गॅसेस अ गॅस दॅट ओबे ऑल द गॅस लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. हां, जसं मी बोललो, बॉईल्स लॉ, चार्लीज लॉ, गेलोसिक्स लॉ, ॲव्होगाड्रोज लॉ, हे सगळे गॅस लॉ जर का ते एखादा गॅस कोणत्याही टेम्परेचर प्रेशरच्या रेंजवर जर का फॉलो करत असेल तर तो आयडियल गॅस आहे, नसेल तर तो रिअल गॅस आहे. देअर आर नो इंटरॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स. एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलपासून कोणताही अट्रॅक्शन राहत नाही म्हणते याच्यामध्ये. द मॉलिक्युलर व्हॉल्यूम इज निग्लिजिबल स्मॉल कम्पेअर टू व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द गॅस. दिस इज हा पॉईंट काय आपण मगाशी बोललो आहे की जो आयडियल गॅस असेल तो एवढा जास्त एक्सपांड होऊन जाईल, म्हणजे एखाद्या कंटेनरवर ठेवतो, लहान असो मोठा असो, तो कम्प्लीट त्याचा व्हॉल्यूम ऑक्युपाय करून टाकतो म्हणते. ठीक आहे. रिअल गॅसेस काय? रिअल गॅस डज नॉट ओबे बॉईल्स लॉ, चार्लीज लॉ अंडर ऑल द कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. हा पॉईंट बोललो आपण. म्हणजे रिअल गॅस आयडियल गॅसचं कम्प्लिटली डिफरंट राहील, ह्या पॉईंटच्या कम्प्लिटली डिफरंट राहील. ठीक आहे. नाव डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर इज ऑब्झर्व्ड ॲट हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. आता हे जे गॅसेस आहे हे आयडियल म्हणजे रिअल गॅसेस आहे, हे डेव्हिएट होतात. म्हणजे आयडियलसारखं वागायला, आता गॅस आहे तर गॅस लॉ लागायला पाहिजे, गॅस लॉ उभी करायला पाहिजे, पण हे उभे करत नाही रिअल गॅसेस. का बरं? कोणत्या कंडिशनला? ॲट हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. is due to the two reasons. The intermolecular attractive forces are not negligible in real gases. These do not allow the molecules to collide with container wall with full impact. The result is decrease in the pressure. म्हणजे काय होते का हे मॉलिक्यूल म्हणजे कम्प्लिटली एकमेकापासून सेपरेट असतात, पण यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाहीच आहे असं राहत नाही म्हणते. At high pressure, the molecules are very close to each other. The short-range repulsive forces start operating, and the molecules behave as a small but hard spherical particles. म्हणजे याचा काय अर्थ आहे की ॲट हाय प्रेशर, जेव्हा प्रेशर वाढत तेव्हा गॅस मॉलिक्युल्स एकमेकाच्या जवळ येणार आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेससुद्धा वाढू शकतात. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. पुढं बघू आपण. ॲट लो टेम्परेचर द मॉलिक्यूल मोशन बिकम स्लो अँड द मॉलिक्युल्स आर अट्रॅक्ट टू ईच अदर ड्यू टू द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. हेन्स हिअर अगेन द बिहेवियर ऑफ रिअल गॅस डेव्हिएट फ्रॉम द आयडियल बिहेवियर. म्हणजे काय म्हटलं आहे त्यांनी की आता ॲट व्हेरी लो टेम्परेचर, जेव्हा एकदम टेम्परेचर लो कराल तर गॅसचं लिक्विड येऊ शकते ना, म्हणजे मॉलिक्यूल पार्टिकल्स मॉलिक्युल्स म्हणा किंवा त्याच्या ॲटम्स म्हणा जवळ एकमेकाच्या जवळ येईल, त्यामुळे काय होईल तर त्याच्यामध्ये जवळजवळ त्याच्या अट्रॅक्शन फोर्सेस वाढणार आहे असं म्हटलं आहे त्यांनी. आता बघा इथं तुम्हाला ग्राफ दिसेल प्रेशर विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम, आणि हे बघा इथं आयडियल गॅस आणि रिअल गॅस दाखवलेला आहे. तर हे जे डिफरन्स आहे दॅट इज द डेव्हिएशन पॉईंट. हा डेव्हिएशन पॉईंट आहे त्यांचा, म्हणजे हा डेव्हिएशन आहे. म्हणजे आयडियल गॅस हे तर सरळ आहे, प्रेशर जर कमी होत असेल तर व्हॉल्यूम वाढते, हे दोन्ही गॅसमध्ये होईनच, पण डेव्हिएशन कुठं ना कुठं होईल ते त्या दाखवणार आहे. ॲट व्हेरी हाय प्रेशर द मेजर्ड व्हॉल्यूम इज मोर दॅन थेरॉटिकल कॅल्क्युलेटेड व्हॉल्यूम अज्युमिंग आयडियल बिहेवियर, बट ॲट लो प्रेशर मेजर्ड अँड कॅल्क्युलेटेड व्हॉल्यूम अप्रोचेस ईच अदर. हाच पॉईंट आपला महत्त्वाचा आहे. आता बघू आपण कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. ठीक आहे. त्याच्या आधी आपण पहिले आयडियल गॅस आणि रिअल गॅसचं डिफरन्स बघू. बघा आयडियल गॅस आहे, एका साईडनं रिअल गॅस आहे. काय म्हणते? स्ट्रिक्टली ओबे द बॉईल्स अँड चार्लीज लॉ. सरळ आहे. तर इकडे काय? स्ट्रिक्टली नॉट ओबे द बॉईल्स लॉ अँड चार्लीज लॉ. ओबे कधी करण? जेव्हा लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर असेल तेव्हा ओबे करा. दुसरा, मॉलिक्युल्स आर परफेक्टली इलॅस्टिक. याच्यामध्ये मॉलिक्युल्स आर नॉट परफेक्टली इलॅस्टिक. हा पॉईंट आपण मगाशी बोललो. आता याच्यामध्ये काय? नो अट्रॅक्शन अँड रिपल्सिव्ह फोर्सेस ऑफ गॅस मॉलिक्युल्स कोल्युजन विदाऊट लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. म्हणजे एकमेकासोबत जरी हे आयडियल गॅसचे मॉलिक्युल्स आदळले तरी त्यांची एनर्जी कमी होत नाही. इकडे काय म्हटलं आहे? इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन इज प्रेझेंट, हेन्स कोल्युजन टेक्स प्लेस विथ लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. याच्यामध्ये हे मॉलिक्युल्स कोल्युजन झाल्यानंतर कायनेटिक एनर्जी यांची काय करणार आहे? लॉस. ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ अ गॅस मॉलिक्यूल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. म्हणजे टोटल व्हॉल्यूम खूप जास्त, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय म्हणायचं यांना की तुम्ही त्याला छोट्या कंटेनरमध्ये टाका तेवढा व्हॉल्यूम घेऊन घेईन, मोठ्या कंटेनरमध्ये टाका तेवढा व्हॉल्यूम घेऊन घेईन. म्हणजे ॲक्च्युअल त्याचा व्हॉल्यूम खूप कमी आहे, निग्लिजिबल स्मॉल आहे, पण तो एक्सपांड फार जास्त होतो. इकडे काय म्हणते? ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस मॉलिक्यूल इज सिग्निफिकंट ॲट हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. ठीक आहे. can not liquefy even at low temperature but continue to obey Charlie's law and finally occupy zero volume -273 डिग्री सेल्सिअस. जोक नाही आहे, अर्थ पॉसिबल नाही आहे गोष्ट, म्हणजे नॅचरल तर कधीच नाही होत. एवढ्या डिग्रीपर्यंत तो काय म्हणते? झिरो व्हॉल्यूम होऊन जाईल म्हणते. पण तो त्याच्यापेक्षा थोडाफार जरी अजून जर का जास्त टेम्परेचर झालं, याच्यापेक्षा काही जरी 1-2 डिग्री झाला तरी तो काय म्हणते? बॉईल्स लॉ चार्ज लॉ ओबे करतो म्हणते. इकडे काय म्हणते? अंडरगो लिक्विफिकेशन ॲट लो टेम्परेचर व्हेन कूल्ड अँड प्रेशर. आता सरळ एखाद्या गॅसला तुम्ही जर का टेम्परेचर कमी केलं प्रेशर वाढतं, त्याचं काय होणार? लिक्विड. इथं पहा, सच गॅस डज नॉट एक्झिस्ट. हे हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे. आणि इकडे पहा, ऑक्सिजन झाला, हायड्रोजन झाला, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, etc. ठीक आहे. आता पाहू आपण कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आहे. हा थोडा महत्त्वाचा पॉईंट आहे.
कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर म्हणजे झेड. आता एखादी गॅस कॉम्प्रेस होते नाही होत, आता यांनी म्हटलं आयडियल गॅस कॉम्प्रेस होतच नाही असं त्यांनी बोललं आहे, आणि रिअल गॅस कॉम्प्रेस होतं त्यामुळे त्याचं लिक्विफिकेशनसुद्धा होऊ शकते. रिअल गॅसेस शो आयडियल बिहेवियर व्हेन प्रेशर अप्रोचेस टू झिरो. म्हणजे रिअल गॅसेस हे आयडियल गॅससारखं बिहेव करतात जेव्हा त्यांच्यावर प्रेशर झिरो असते असं म्हणणं आहे. डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ द कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर, आता हे जे रिअल गॅस आहे ते आयडियलसारखे बिहेव करत नाही, हे तुम्ही कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरवरून समजून घेऊ शकता. आता पहा PV इक्वल्स टू NRT आहे. नाव PV इक्वल्स टू NRT. नाव Z इक्वल्स टू PV डिवाइड बाय NRT. आता एक लक्षात घ्या, सिम्पल मत सांगतो. हे बघा, Z इक्वल्स टू PV डिवाइड बाय NRT. व्हॉट इज V? V इज द व्हॉल्यूम ऑफ दॅट रिअल गॅस अँड व्हॉट इज दॅट V इक्वल्स टू आयडियल, म्हणजे हे झालं आयडियल गॅसचं. हे बघा इकडे लिहितो, जर का आयडियल गॅस असेल तर Z म्हणजे, आता Z म्हणजे काय आपण लिहिलं आहे PV डिवाइड बाय NRT. तर झेडची व्हॅल्यू याच्यामध्ये ऑलवेज काय इन 1, कोणत्या गॅससाठी? आयडियल गॅससाठी. ठीक आहे, असं बोलल्या गेलेलं आहे. ठीक आहे, आणि नसेल तर मग याच्यापेक्षा कमी किंवा जास्त येते रिअल गॅसेसची. आणि म्हणून मग सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ P डिवाइड बाय NRT इन इक्वेशन. आता हे बाकीच्या गोष्टी तर काही कामाच्याच नाही, त्यामुळे आपण काय घेतलं, V रिअल म्हणजे व्हॉल्यूम ऑफ दॅट रिअल गॅस डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ दॅट आयडियल गॅस. ठीक आहे, पुढच्या एक्झाम्पलमध्ये पाहू आपण. नाव आता तुमच्यासमोर एक ग्राफ दिलेला आहे. तो ग्राफ मी सिम्पल वेमध्ये एक्सप्लेन करतो तुमच्यासमोर. बघा, याच्यामध्ये तुम्हाला Z दिलेला आहे. व्हॉट इज Z? Z इक्वल्स टू PV डिवाइड बाय NRT, आणि इकडे प्रेशर दिलेला आहे बारमध्ये. बघा, इथे तुम्हाला गॅसेस दिसेल, ही एक स्ट्रेट लाईन चाललेली. आपण काय बोललो, आयडियल गॅसचा झेडचा आन्सर काय आला पाहिजे 1, त्यामुळे आपण ह्याला आयडियल गॅस करू आणि बाकीचे हे रिअल गॅसेस. आता कोणता गॅस कॉम्प्रेस होतो, कोणता गॅस नाही कॉम्प्रेस होतो, इथं सुद्धा दिलेला आहे. ज्या गॅसमध्ये झेडची व्हॅल्यू ही 1च्या वर चालली, बघा हायड्रोजन गॅसची चालली आहे, नायट्रोजन गॅसची चालली आहे, तर हे गॅस लवकर कॉम्प्रेस होत नाही आणि त्यामुळे हे गॅस लवकर लिक्विडही बनत नाही. पण हे जे तुम्ही पाहत आहे इथं, जसं ऑक्सिजन गॅस आहे थोडा डिफिकल्ट टू लिक्विफाय आहे, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड गॅस आणि CH4 मिथेन गॅस हे लवकर लिक्विफाय होतात. काऊन का? यांच्यामध्ये कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. आता हा झेडची व्हॅल्यू पहा तुम्ही, इकडे मायनसमध्ये चालली आहे. जेवढी झेडची व्हॅल्यू इकडे मायनसमध्ये जाईल तेवढे हे गॅस लिक्विफाय होतात, आणि जेवढे नाही पॉझिटिव्हमध्ये जाईल तेवढे हे डिफिकल्ट टू लिक्विफाय होतात. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. बस एवढंच त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता हा जो पॉईंट आहे 8.3 लिक्विफिकेशन ऑफ गॅस अँड क्रिटिकल कॉन्स्टंट, हा पॉईंट तुम्हाला सध्या एक्झाममध्ये नाही. ठीक आहे, याच्यानंतरचं पुढचं बघू. ठीक आहे, आता जो लास्ट पॉईंट राहिलेला आहे आपला या युनिटमध्ये. आता आपण गॅसेसबद्दल सगळा स्टडी पाहिला आहे. आता लिक्विडचा स्टडी पाहायचा आहे. पण या युनिटमध्ये लिक्विडचा स्टडी फक्त बरोबरच दिलेला आहे, आणि तुम्हाला त्याच्यातही हे लिक्विड स्टेट 10.9 मधले सगळे पार्ट्स नाही आहे. फक्त तुम्हाला त्यांनी म्हटलं आहे का याच्यात पॉईंट फक्त विद्यार्थ्यांना फक्त हे सांगा, फक्त आयडिया द्या. जसं व्हेपर प्रेशरची फक्त आयडिया, सरफेस टेन्शन आणि विस्कॉसिटी या 3च पॉईंट आहे, याची फक्त तुम्हाला आयडिया द्यायची आहे, बस बाकी काही नाही. ठीक आहे, बघा, लिक्विड स्टेट इज अ इंटरमिजिएट स्टेट बिटवीन द सॉलिड अँड द गॅसियस स्टेट. आता सरळ आहे ना रे, हे बघा इथं सॉलिड नंतर काय होते लिक्विड, आणि लिक्विड नंतर काय होते गॅस. ठीक आहे, एकमेकामध्ये इंटरचेंज करू शकतो आपण याला जर तुम्ही हीट केलं तर लिक्विडला हीट केलं तर गॅसला जर कूल केलं तर लिक्विडला जर कूल केलं तर सॉलिड. हा इंटरमिजिएट म्हणजे मधातली स्पीसीज आहे असं म्हणायचं आहे त्यांना, लिक्विड स्टेट. हां, liquid state is intermediate between the solid state and the gaseous state. Molecules of liquid are held together by molecules strong intermolecular attraction can move within the boundary of the liquid. आता पहा, जसं एखादा सॉलिड आहे, एखाद्या सॉलिडमध्ये सपोज आता इथे एखादा सॉलिड आहे, आपण एखादा सॉलिड काढू. ठीक आहे, ह्या सॉलिडमध्ये पार्टिकल्स वेन डिफाईन मॅनरनं अरेंज असतात, त्यामुळे यांचं मुवमेंट होत नाही. पण लिक्विड जर एखादी गोष्ट असेल, ते जेवढा पसरण तो लिक्विड त्यानुसार त्याचे मॉलिक्युल्स एकमेकामध्ये काय होऊन राहिलं, म्हणजे मॉलिक्युलचं मुवमेंट होऊ शकते. गॅसची गोष्ट तर वेगळीच आहे, गॅसचे मॉलिक्युल्स कुठेही मूव्ह होऊ शकतात, बस हे म्हणायचं आहे. असं का बरं होते? कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये सॉलिडपेक्षा कमी बट गॅसपेक्षा जास्त असतात. आता डिफरंट लिक्विड कॅरेक्टराइज बाय देअर लिक्विड क्वांटिटेटिव्ह प्रोसेस सच ॲज डेन्सिटी, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट. आता म्हणजे प्रत्येक जे लिक्विड असते त्याची काही ना काही स्वतःची प्रॉपर्टी असते. जशी बॉइलिंग पॉईंट म्हणा प्रत्येक लिक्विडचं, फ्रीजिंग पॉईंट म्हणा, नाही का, व्हेपर प्रेशर म्हणा, सरफेस टेन्शन म्हणा, विस्कॉसिटी म्हणा, ह्या सगळ्या लिक्विडच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहे. आता आपण काही 3 प्रॉपर्टी दिलेल्या आहेत, त्या शॉर्टमध्ये समजून घेऊ, कारण तुम्हाला फक्त याची आयडिया द्यायला सांगितली आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, व्हेपर प्रेशर काय होते बघा, मी तुम्हाला सिम्पल भाषेमध्ये माझ्या भाषेमध्ये समजून सांगतो. सपोज आपण एक कंटेनर घेतला, ठीक आहे, त्या कंटेनरला क्लोज केला. या कंटेनरमध्ये आपण काय टाकलं,
वॉटर म्हणजे H2O इन लिक्विड स्टेट. थोड्या वेळनं याचं काय होणार आहे, व्हेपर. जसं मी काल एक्झाम्पल तुम्हाला दिलं तेच, म्हणजे H2O कोणत्या फॉर्म झाला, इथं गॅस फॉर्ममध्ये झाला. आता हे कंटिन्यूस होईल, म्हणजे H2O इन लिक्विड, लिक्विडपासून थोड्या वेळनं काय होईल, H2Oचं काय होईल तर गॅस, म्हणजे हे झालं इव्हॅपोरेशन. ठीक आहे. आणि म्हणजे डबल गॅसचं काय होणार, लिक्विड म्हणजे काय झालं, कंडेन्सेशन. म्हणजे हे कंटिन्यू चालत राहील, इक्विलिब्रियम इन. त्यानंतर हे जो गॅस आहे, हा जो प्रेशर एक्झर्ट करा, दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेपर प्रेशर, म्हणजे ॲक्वियस टेन्शन सॅच्युरेटेड व्हेपर म्हटलं तरी चालते. ठीक आहे. वेन अ लिक्विड इज प्लेस इन अ क्लोज कंटेनर, इट अंडरगोज इव्हॅपोरेशन अँड द व्हेपर फॉर्म अंडरगोज कंडेन्सेशन. ॲट द इक्विलिब्रियम द रेट ऑफ इव्हॅपोरेशन अँड द रेट ऑफ कंडेन्सेशन आर इक्वल. जसं आपण इथं बोललो तसं. म्हणजे इथं आता हे बघा, इथं काय केलं आहे, याने एक सब्जेक्टेड टू लिक्विड घेतला, एक लिक्विड घेतला आहे, कोणचंही घ्या, त्याला क्लोज कंटेनरमध्ये ठेवलं, त्याचं व्हेपर प्रेशर, म्हणजे त्याचं व्हेपर तो होईनच, मग त्यानंतर जे प्रेशर ते मोजलेलं आहे, ते प्रत्येक लिक्विडचं व्हेपर प्रेशर हे वेगळं येते. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड द व्हेपर प्रेशर. आता फॅक्टर्स ऑफ इन्फो, लिक्विड हॅव्हिंग, आता बघा सिम्पलमध्ये सांगतो, जे लिक्विड लवकर होलाटाईल होतात, हवेत उडून जातात, पेट्रोल झालं, डिझेल झालं, त्यांचं व्हेपर प्रेशर जास्त राहते. जे लवकर होलाटाईल होत नाही, जसं ऑइल झालं, त्यांचं व्हेपर प्रेशर कमी राहते. दुसरं, टेम्परेचर वाढत असेल तर एखादी गोष्ट इव्हॅपोरेट लवकर होते, म्हणजे टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इव्हॅपोरेशन, म्हणजे टेम्परेचर वाढत असेल तर व्हेपर प्रेशर वाढते. त्याचं युनिट तुम्हाला दिलेलं आहे इथं, MMHg. का बरं, कारण मर्क्युरी मॅनोमीटर वापरतात म्हणून. यानंतरचा पॉईंट आहे सरफेस टेन्शन. ठीक आहे. बघा तुम्ही पाहिलं असेल की जसं एखादा छोटासा रॉड पाण्याच्या टँकरमध्ये टाकून द्या असा, तो आपोआप थोडं पाणी असं वर जाते, दॅट इज कॅपिलरी रिॲक्शन. कागद टाका, कागदावर थोडं पाणी वर जाते. किंवा एखाद्या भरलेल्या बादलीमध्ये जेव्हा तुम्ही थेंब पाणी हातातून सोडून असं सोडता, तेव्हा त्या ड्रॉपलेट बघा, तो ड्रॉपलेट असा राऊंड शेपचा बनतो, स्पिरिकल शेपचा बनतो. हे सगळं का बरं होते, कारण वॉटरचं सरफेस टेन्शन असते म्हणून. बघा एक इथं बल्क दिलेला आहे, त्या बल्कमध्ये इथं वरची लेअर आहे. आता होते कसं, जी वरची लेअर असते ना वॉटरची, तशी कंटिन्युअसली स्ट्रेच केलेली असते, म्हणजे दोन मॉलिक्युल्स एकमेकाला स्ट्रेच करतात, म्हणजे ताणलेली असते. आता हे झालं आउटर सरफेसवरचे. ठीक आहे. आणि हे जे मधातले पार्टिकल आहे, याला बल्क म्हणजे गर्दी, म्हणजे मधात असलेले पार्टिकल्स आहे. आता हे जे पार्टिकल्स आहे वॉटरचा, हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल अट्रॅक्शन आणि रिपल्सिव्ह फोर्सेस एवढं बॅलन्स करू शकत नाही. पण हा जो बल्क म्हणजे मधातला पार्टिकल आहे, सपोज आता इथं बिकर घेतला आहे. ठीक आहे. ह्या बिकरमध्ये आपण काय टाकलं आहे, पाणी टाकलं आहे. हा याची वरची लेअर झाली, हे आउटर लेअर झाली, आणि हा इनर लेअर झाला. हा जो मॉलिक्यूल आहे, कंटिन्युअस अट्रॅक्शन आणि रिपल्शन सगळ्या वेनस सारखा काय करतो, तो एक्सपिरियन्स करतो, म्हणजे बॅलन्स फोर्सेस आहे. पण इथचा जो मॉलिक्यूल आहे, इकडून होईल त्याला अट्रॅक्शन रिपल्शन, इकडे होईल, पण वरून होईल काय, नाही. त्यामुळे तो कंटिन्यू स्ट्रेच असतो. आणि म्हणून तुम्ही कोणताही छोटा ड्रॉपलेट जर वॉटरवर टाकत असाल तर तो राऊंड शेपमध्ये होतो. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द सरफेस टेन्शन, म्हणजे वॉटरची जे लेअर असते ते कंटिन्यू स्ट्रेच असते. द डेफिनेशन काय, द फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ परपेंडिक्युलर टू द लाईन ड्रॉन द सरफेस ऑफ द लिक्विड इज कॉल्ड सरफेस टेन्शन. त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूटन मीटर इन्व्हर्स त्याचा युनिट आहे, आणि त्याला आपण गॅमना म्हणतो. ठीक आहे. आता सरफेस टेन्शनचं अप्लिकेशन्स तुम्ही क्लिनिंग इफिशियन्सीमध्ये सुद्धा वापरता. ठीक आहे. विस्कॉसिटी सिम्पल पॉईंट सांगतो मी तुम्हाला. बघा इकडे जास्त कन्फ्यूज होण्यापेक्षा, सपोज एखादा पाईप आहे, त्या पाईपमधून लिक्विड बाहेर येते हे तुम्हाला सरळ दिसू राहिलं. पण जेव्हा लिक्विड बाहेर येते ना, तेव्हा लेअर थ्रू येते. काही लेअर इथपर्यंत येते, काही याची लेअर येते, मग काही लेअर इथपर्यंत येते, काही इथं येते. जशी इथं काही येईन. ठीक आहे. हे काही येईन, अजून हे काही येईन, म्हणजे असे लेअर फॉर्ममध्ये लिक्विड काय होत असते म्हणते, तर फ्लो होत असते. आता होते काय, ही जी लेअर आहे ह्या पाईपला लागून आहे, ही कमी फ्लुइड राहील, म्हणजे जास्त बाहेर येणार नाही. पण ही जी मधातली लेअर आहे ही लवकर बाहेर येते. म्हणजे शॉर्टमध्ये काय म्हणायचं, व्हिस्कॉसिटी म्हणजे काय, एक प्रकारचं असं स्टिकीनेस म्हणा, जसं ऑइल असते. ठीक आहे. म्हणजे असं जास्त डेन्सिटी असलेलं लिक्विड समजून घ्या. म्हणजे काय होते की याची सिम्पल डेफिनेशन काय, रेझिस्टन्स टू फ्लो लिक्विड म्हणजे व्हिस्कॉसिटी. जो लिक्विड लवकर फ्लो होऊ शकत नाही, दॅट इज व्हिस्कस. आता ऑइल घ्या तुम्ही, लवकर फ्लो होते का, तुम्ही जर पसरवलं ऑइल तर लवकर असं पसरते का, सगळीकडे सांडते का, नाही. काहून का, त्याची व्हिस्कॉसिटी जास्त आहे. ठीक आहे. पण जर तुम्ही लिक्विड घेतलं, ते जर सांडवलं, त्याच्यापेक्षा पेट्रोल घेतलं सांडवलं, तर लवकर ती इव्हॅपोरेट होते, लवकर पसरते. काहून का, त्याची व्हिस्कॉसिटी कमी आहे. दॅट इज कॉल्ड द व्हिस्कॉसिटी. बस एवढंच हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आता व्हिस्कॉसिटी कधी वाढते, जर टेम्परेचर वाढत असेल तर. सरळ आहे ना, एखाद्या पाण्याला गरम करा, त्याची व्हिस्कॉसिटी कमी होऊन जाते. जर का टेम्परेचर जर एकदम कमी होत असेल तर व्हिस्कॉसिटी त्याची वाढते. फक्त तुम्हाला याचं काय झालं सांगितलेलं होतं, तर याचं तुम्हाला फक्त
आयडिया द्यायला लावली होती. जसं पहा ना, आता एखादं ऑइल असेल, चांगलं ऑइल कोणतं समजायचं, त्याची व्हिस्कॉसिटी स्पेसिफिक जेवढी कंपनीने ठरवली आहे तेवढी असेल आणि व्हिस्कॉसिटी त्याची टेम्परेचर कमी झालं किंवा जास्त झालं तरी त्याची व्हिस्कॉसिटी बदलणार नाही. आता इंजिनमध्ये आपण ऑइल टाकतो, साध्या एकदम डुप्लिकेट कंपनीचं असन, साधं असन, तर आपण ते टेम्परेचर बदललं का त्याची व्हिस्कोसिटी कमी होते, मग त्यानं इंजिनची लाईफ कमी होते. पण जर एकदम चांगल्या कंपनीचं जर का ऑइल असन तर त्याची व्हिस्कोसिटी टेम्परेचर जरी वाढलं कमी झालं तरी जशी तशी राहते. अशानुसार आहे. जसं ओल्ड बिल्डिंग पहा तुम्ही, जुने बिल्डिंग, त्याचे जेव्हा काच बघता तेव्हा ते खालच्या साईडनं जाडे दिसतात आणि वरच्या साईडनं पतले दिसतात. काऊन? मग हा काय ग्लास काय लिक्विड आहे का? नाही, पण ग्लास काय सुपर कूल्ड व्हिस्कॉस लिक्विड आहे. म्हणजे कारण कालांतरानं थोडं खाली उतरत जातो, त्यामुळे त्याचे जे ग्लास असतात, जसा इथे तुम्हाला ग्लास दिसू राहिला, या साईडनं जो ग्लास दिसू राहिला वरच्या साईडनं तो पतला दिसन आणि खालच्या साईडनं जेवढा जास्त दिसन ना तेवढा थोडा जाडा दिसन. कारण का काही कालांतरानं तो ग्लास असे जे पार्टिकल्स त्याचे असतात ते त्याचे लिक्विड फ्लुइड असतात ते खाली उतरतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे तिन्ही कन्सेप्ट होते आणि अशा प्रकारे हा युनिट संपला. उद्यापासून आपण युनिट नंबर 11 चालू करू. जर काही क्वेश्चन असेल तर मला विचारा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.